राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनासाठी गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटीचा संप, प्रवाशांचे अतोनात हाल। संपकऱ्यांची उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। मध्यरात्रीपासून चक्काजाम करू, एसटी संपामध्ये उडी घेत पडळकर आणि खोतांचा सरकारला धक्का। लवकरच शिंदे फडणवीस दोन्ही नेत्यांशी करणार चर्चा। अतिवृष्टीमुळे मराठवाड्यामधल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आसव। 11 लाखांपेक्षा अधिक हेक्टरवरच्या पिकांचा चिखल, नुकसान भरपाई मिळणार का? बळीराजाचा आर्त सवाल। मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू तर शेकडो दुभती जनावरं दगावली। हजारो गावामधल्या घरांची पडझड। थोड्याच वेळामध्ये समरजित घाटगेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश। फडणवीस आणि बावनकुळेंनी केलेली मनधरणी अयशस्वी, मुश्रीफांच्या विरोधात सामना जवळपास निश्चित। विधानसभेमध्ये 60 पेक्षा अधिक जागा लढण्याची अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तयारी। मुंबईमधल्या बैठकीनंतर सुनील तटकरेंकडून अजित पवारांच्या समीकरणावर स्पष्टोक्ती। शिंदेंच्या शिवसेनेचे उदय सामंत भाजपकडून विधानसभा लढणार। ठाकरेंच्या शिवसेनेच्या राजन साळवींचा दावा, तर उदय सामंतांकडून प्रत्युत्तरादाखल जुन्या आकडेवारीवर बोट। मालवणमधील पुतळ्याचा फरार शिल्पकार जयदीप आपटेच्या विरोधात लुकआउट नोटीस, विरोधकांकडून आरोपांच्या फैरी। पिंपरी चिंचवडमध्ये उभारण्यात येणाऱ्या संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पायाच्या भागाला तडे गेल्याचे फोटो व्हायरल। दिल्लीमध्ये सुरू आहे पुतळा साकारण्याचं काम। लैंगिक अत्याचार प्रकरणी हायकोर्टाचे बदलापूर पोलिसांवरती ताशेरे। राज्यामध्ये बेटा पढाओ बेटी बचाओ अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे। कोर्टाची तीव्र नाराजी। सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील बिश्नोई गँगच्या आरोपींना तळोजा जेलमध्ये दाऊद गँगकडून धोका असल्याचा दावा। सुरक्षा देण्याची कुटुंबियांची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।